तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आपला प्रवास चालू होता हैदराबाद टू मुंबईचा। तर आपलं मागचा एक एपिसोड टाकलाय आपण हैदराबाद टू पुण्याचा। आता पुणे टू मुंबई हा नवीन जर्नी आपली ते एक चालू होते। तर भावांनो बघत राहा, व्हिडिओ बघण्यासारखं असं भरपूर काय आहे। तर बघा भावांनो, व्हिडिओ चालू करते, चला भेटू व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र। तर भावांना आपण पुण्यात पोहोचलोय बघा। मला वाटतं मी सोलापूर पासून काय एवढं शूट केलेलं नाहीये, त्या हॉटेलवरून टेंभुर्णी पासून। आता पुण्यात पोहोचल्यावर शूट करतोय मी। तर बघा आपण आता पुण्यात चंदननगरला आहे। चंदननगरला पोहोचलोय। आता फटाफट पुणा पास करायचा आणि निघून जायचं, कारण सकाळी गाडी खाली करायची। उद्या शनिवार आहे, उद्या खाली करून उद्या कुठला तरी माल भरला पाहिजे। असं पण आपण कुठला बाहेरचा भरणार नाही, आपल्याला गावाला जायचंय, यात्रा आहे गावची। त्यामुळं शक्यतो सातारा, सांगली, कोल्हापूरचा माल आपण भरणार आहे। तर चला भावांनो, बघूया आता कुठला माल भेटतोय, कुठलं काय होतंय। वर खाली पण करायची आपल्याला, तारापूरला जायचंय गाडी, बोईसर तारापूर। मुंबईतनं 120 किलोमीटर आहे जायचं, परत रिटर्न यायचं। एक काम करू, आपण वसईला थांबू। वसईवरून काहीतरी निघालं इकडलं माल तर भरू। वसई, ठाणा, भिवंडी, कुछ भी निकलेगा वहां से निकल के फटाफट जाएंगे भरने और गांव जाएंगे, आराम करेंगे थोड़ा, क्योंकि बहुत दिन हो गए अपन गांव गए नहीं। बाहरी बाहर घूम रहे अपन, मिनिमम 18-19 दिन हो गए अपने को बाहर में। तो चलो भाई लोग, अपने को ना अभी सब जन बोल रहे कि हिंदी में बनाओ ब्लॉग, हिंदी में बनाओ। तो भाई अपना क्या लैंग्वेज है, कैसा अपन बात करते, वो हिसाब से अभी अपन बम्बे वाला बात करेंगे। थोड़ा सा टपोरी लैंग्वेज ऐसा बात होता है। शुद्ध हिंदी तो हिंदी भी आता है अपने को बहुत बढ़िया से, वो भी बात कर सकते हैं। लेकिन ये अपने को अच्छा लगता है। और थोड़ा सा जमलिंग होता है हिंदी में, क्योंकि अभी मराठी अपना मदर टंग है, वही अपन बात कर रहे। और अचानक हिंदी में ट्रांसफर हो जाएंगे तो थोड़ा सा तकलीफ होएगा, बाकी कुछ नहीं, थोड़ा सा होएगा, ज्यादा नहीं। हिंदी का भी एक्सप्रेस अच्छा रहेगा। अपन देखते हैं अभी यहाँ से नहीं अगले ब्लॉग ना अपन अभी जो जाएंगे ना बॉम्बे से भर के गाँव तक, वो हिंदी में बनाएंगे। चलो भाई लोग, देखते हैं हिंदी वाले कितना सपोर्ट करते हैं अपने को। चलो भाई लोग, चलते फिर अभी पुणे पास करते फटाफट और देव रोड पे जाके सो जाएंगे, नहीं तो निकल जाएंगे वैसे भी, क्योंकि सुबह सुबह फिर जाम लगेगा वसई विषय में। इसके लिए फटाफट निकल जाएंगे। तो देखते हैं भाई लोग क्या होता है। चलो मिलते ना। आपण पोहोचलोय पुण्यात खडकीला। हा सगळा दिसतो ना पुढचा सगळा मिलिटरीचा एरिया आहे। पहिले इकडे कंटोनमेंट असायचं, आता बंद झालाय कंटोनमेंट। एक नंबर काम झाले। आता ते कंटोनमेंट काय व्हायचं, नवीन गाडीवाली होती ना, एखादा नवीन जर आला चुकून तर तो फाडायचं नाही, आणि ही लोक मुद्दाम त्याला अडवायची नाहीत आणि पुढे जाऊन अडवायची कंटोनमेंटच्या। ते मिनिमम मला वाटतं 10 पट काहीतरी फाईन होता, जे 40 रुपयाच्या 10 पट, मग 400 रुपये असं घ्यायचे ते। आता काय ते बंद झालं पूर्ण कंटोनमेंट। प्रायव्हेट होतं ते, मिलिटरीच्या अंडर प्रायव्हेट होतं ते, बंद झालं। आता बरं वाटतंय जरा। तर चला भावांनो, निघू आता फटाफट। टर्न मारतोय मुंबई रोडला, ट्रॅफिक लागलेला आहे, सिग्नल मारतो टर्न। चला भावांनो। तर भावांनो, आपण पोहोचलो नाशिक फाट्याला। कसा सीन दिसतोय दुबईत आल्यासारखं। नाद फुला बनवलंय बघा नाशिक फाटा, पण ब्रिज असे बनवलेत आपल्या ते काय चांदणी चौकासारखं ब्रिज बनवलंय, काय कळत नाही कोणाला कुठून कुठं। आणि लाइटिंग बघा कशी अशी मस्त केली। हे मेट्रोचे पिलर आहेत आणि पिलरला अशी भगवी लाइटिंग केली, मस्त एक नंबर दिसते भावांनो। कसे बाग बगीचा असं फुलवलं एक नंबर मध्ये, मस्त काम आहे भावांनो, भारी झालंय। मागं पण बघू शकता, पूर्ण सगळं बाग केले, फुलं बिलं बघा निशिगंधाची कशी लावली कडक अशी। चला आता निघतोय नाशिक फाट्यावरून, सिग्नल लागलाय आपल्याला, फटाफट निगडीला जायचं, सुटलाय सिग्नल। कारवाल्यांना थोडा पण दम निघत नाही बाबा, काय कारवाल्यांना। इथून का रोड बंद केलाय,
इकडं काय तर लफडा झालाय, रोड बंद करून टाकलाय, काम वगैरे चालू असेल पुढं. सगळं ट्रॅफिकचा सामना करावा लागेल आपल्याला. बघूया आता. कारवाले राव पुण्यातले पक्के आरामी राव, दमच काढत नाही, लगेच घुसाय बघतात. मुंबई में आ जाओ भाई, कभी देखते तुमको. रूल पाळत नाही इकडे. पुण्यात लोक आहेत ना, रूल्स अजिबात पाळत नाही. कोणी कशी गाडी रॉंग साईड, आता बघा रॉंग साईड आलाय रिक्षावाला. काय करा असू द्या, काय पर्याय नाही. बघू शकता मेट्रोचं पिलर, मेट्रोचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे तो रोड बंद केला. आतून बाहेरून चालू आहे. ते सगळ्याच गाड्यांना बंद आहे. आतनं काम चालू आहे, लिफ्टिंग मशीनचं काहीतरी काम चालू आहे. लिफ्टिंग मशीन वगैरे लावल्यात बघा. ते असल्या मशीन मी लय वाढल्यात मोठ्या गाडीवरून. लिफ्टिंग मशीन हलका माल, ॲव्हरेज जास्त गाडीला 12-13 टनाची मशीन असते. मोठ्या गाडीत भरपूर वडले आपण, पैसे राहायचे. हा हे मशीन भरले, फक्त असं दबकतं माग. चला असो, काय विषय नाही. पुढं आपली एक गाडी चालल्या भावाची MH04. चला भावांनो, 12 वाजले तर आपण पोहोचले आता लोणावळ्याच्या टोलवर. लोणावळ्याचा टोल आहे आता. इथून निघायचं, पटकन निघायचं. तर भावांनो आता चहा घेतो इथं. चहा प्यायची इच्छा झाली, बोल 12 वाजले. चला उपवास चालू झाला आपला, शनिवार आहे. पटकन आता चहा वगैरे घेतो आणि निघतो इथून. तर चला भावांनो चहा पिऊ. तर भावांनो, लोणावळ्यात आज काहीतरी विषय आहे, त्यामुळं ट्रॅफिक जाम लागतंय. आज काय तरी आहे, आज इकडे एकवेरीला काहीतरी प्रोग्राम आहे, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे रोडनं. नाही तर कधी नसते. आता 12 वाजले, 12:30 वाजले. 12:30 वाजता एवढं जाम नसते. काहीतरी विषय असणार आहे, त्याशिवाय जाम नाही. तर चला भावांनो, आपण आता पोचले फायनली लोणावळ्यात. आता घाटाला लागेल, घाट उतरून फटाफट आपल्याला मुंबई क्रॉस करून वसईच्या आसपास जाऊन थांबू. आता वाजले 12:30, 3-3:30 वाजतील आपल्याला वसईला. तर चला बघू भावांनो, फटाफट पास करू मुंबई. सकाळी सकाळी तारापूरला गाडी खाली करू. उद्या शनिवार आहे, त्यामुळे फटाफट खाली करू. मेडिसिन कंपनी मुकॉन होईल खाली लगेच गाडी, काय विषय नाही. तर चला भावांना गाडी खाली करूया. चला भावांनो, बघू शकता घाटाला पूर्ण जाम आहे. घाट असा पूर्ण जाम झालेला आहे. वर एक्सप्रेस जाम आहे. काहीतरी आज विषय आहे, त्यामुळे एक्सप्रेस पण जाम आहे. सगळं जाम आहे आज. जुन्यानं थोडस चालू आहे व्यवस्थित, एवढं जाम नाही पण हाय जाम. चला बघू पुढे जाऊन. एक्सप्रेसला लागल्यावर आता जाम लागणारच आहे. एक्सप्रेसला भावानं जाम आहे, बघू शकता. एक्सप्रेस कसं दिसतोय भावानं एक्सप्रेस सांगा. सगळीकडे जाम आहे फायनली. कशामुळे जाम आहे काय माहित नाही. मुंबईवाली भरपूर आले तिकडे वरती, कशाला आलेत काय माहिती. पूर्ण जाम आहे आज. काय ते मला वाटतं प्रोग्राम होता, त्यामुळे आले वरती. सगळे बाईकवाले, वैताग आलाय. सगळे मुंबईवाले आहे. चला बघूया फायनली. आता खाली घाटाला पोहोचतोय आपण. घाटाला बघू ना की काय मॅटर आहे. खाईतूनच लाईन लागली सगळी. टर्न मारून मग किती लाईन असेल बघू. चला भावांना पुढे ठेवतो. फायनली आपले 2-3 तास गेलेच बघा. इथं खाली घाटाला पूर्ण चढायला जाम आहे. फक्त उतरायसाठी थोडंसं बंद आहे, त्यामुळं बघा पूर्णपणे असं जाम लागलेलं आहे. आणि खाली पण चालू आहे आणि इकडं वरती आहे. चला क्लच प्लेटचा कोणाला तरी वास यायला लागलाय. गाडीचं पूर्ण वैतागलोय आता. मी बोललो फटाफट जाऊ नका, हालतच नाही. ट्रॅफिक एवढं जाम आहे. झपाझप हल्लीचं बरं होईल पटकन. बघू आता कधी हलते. हल्ली गाडी फायनली. चला बाबा, हल्लं ट्रॅफिक. तर खालून बघा यायला जाम असल्यामुळं काय इकडून बारक्या गाड्या येतात सगळ्या जुन्यानं, त्यामुळं पूर्ण असं जाम लागतं.
चला भावांनो आता फटाफट जुन्या रोड एक्सप्रेसला चढू आणि निघून जाऊ. फायनली ट्रॅफिक मधून आपली सुटका झालेली आहे. 12 वाजता लागलेलं लाईनीला 1:30 वाजले. इथं कशाचा झोपेचा झाला सगळा सत्यानाश. आता लागलोय जुन्या रोडनं. झन 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 रनिंग मारून घेतो. मोकळं आहे बघा सगळं मोकळं. यायला फक्त जाम होतं. यायला अजून पुढे आता त्या कटनाव जाम असणार आहे परत खालच्या चढायला. कारण शनिवार असल्यामुळे यायला जाम असतं. पण त्या येणाऱ्या गाड्यांच्यामुळे जायला पण जाम लागलं जुन्या रोडनं. एक्सप्रेसनं क्लिअर होतं पण जुन्यानं काय खालनं गाड्या येतात ना वरती त्यामुळं पूर्ण जाम लागलेलं. आणि कारवाली आडवी तिडवी डबल टिबल लाईन लावतात. त्यांना अकलेचा भागच नाही. कुठलं कसं चालावं काय. आणि मध्येच कुणाची क्लच पेट गेली कुणाचं काय झालं. सगळे नवीन ड्रायव्हिंग स्कूलवाली त्यामुळं सगळं भळ उठलं. चला आता झालंय मोकळं. सपासप जातो. 1:30 वाजले. मला आता झोपच नाही भेटणार वाटतं. झोपणार मी 2 तास पुढं. तर मला माझ्या घाटात उतरताना झोप यायला लागलेली. चला आता फटाफट डिझेल पण टाकायचं. एक कांडी राहिली. डिझेल पण टाकून घेऊया रिलायन्सच्या पंपावर. जाऊ चला फटाफट उतरू आता. घाट बघा कसा मोकळा. काय भारी वाटतं. तिथं मगाच्या ब्रेक मारून 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 चला जाऊया. भावांनो 2:30 वाजले. आता आपण ऐरोलीला आलोय. आता झपाझप जाऊन फाउंटन वगैरे पास करून पुढे वसई पास करून पुढे थांबणार आहे. अजून 1-1.5 तास लागेल. 4-4:30 वाजता झोपणार आहे. कारण झोप पण पाहिजे. म्हणजे उद्या जर गाडी भरली तर काय टेन्शन नाही. तर आता आपण ऐरोली स्टेशनला आहे. तर गाड्या काय नाहीत बघा. मुंबईत शांतता आहे सगळी. बाईक वाले कुठे रॉंग साईड बेकार काय काय रात्रीचे. चला भावांनो करू आपला कंटिन्यू प्रवास. फाउंटन पास करतो आता झपाझप. ट्रॅफिक लागायच्या पहिला अजून तर काही ट्रॅफिक नाही. पुढे गेलं की लागणार 100% असणार मोठ्या गाड्याचं जाम. तर चला भावांनो भेटूया. तर भावांनो डिझेल टाकायला थांबलेलो वसईच्या पुढं. बोललं कांडी ब्लिंक करत होती. कर्नाटकात फुल केलेली. 700 किलोमीटर झाली. बोललं डिझेल टाकून घ्यावं. डिझेल टाकलं आता बघा. 2000चं टाकलं. एवढ्यात आता खाली करून भरून निघाला. आता इथून अजून 80 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. तर बघूया आता. फक्त आता निघतो इथून. चला निघूया. ओके मोठ्या गाड्याचं डिझेल टाकूया. चला राऊंड मारला गाडीला. काय नाही विषय. पटकन जाऊन झोपूया. झोपायचं पुढं कुठेतरी जाऊन. आता पुढं हॉटेल लागलं की झोपून टाकणार वसई पास करून. थोडेसे राहिले वसई झालं की पुढं जाऊन झोपणार. सकाळी लवकर उठून निघणार. 4 वाजल्यात. 2 तास झोपायचं. 6-6:30-7 पर्यंत 9लाच खाली होणार गाडी. चला भेटू. तर भावांनो भरपूर दिवसातून आपण आलो तारापूरला. भोईसर तारापूर. आता तारापूरला हायवेवरून खाली लेफ्ट घेतलाय. आता आपलं डेस्टिनेशन बघू शकता किती आहे तुम्ही. डेस्टिनेशन 39 मिनिटाचं आहे. 22 किलोमीटर आहे बघा. चला 22 किलोमीटर. कंपनी आहे लुपिन म्हणून. त्या कंपनीत गाडी खाली होणार आहे. मेडिसिनची कंपनी आहे. पहिले इकडं रोड लय खराब होता. आता रोड झाला टकाटक. घाटाबिटात पण रोड असणार मला वाटतं. डबल रोड झाला. पहिला सिंगल रोड होता. मी आलो त्यावेळेला. भरपूर दिवसातून आपण आलो तारापूरला. कधी यायचा संबंधच येत नाही इकडं. तर चला आज उपवास आहे. आपल्याला कुठं फ्रूट वगैरे ज्यूस वगैरे भेटतो का बघतो आता. सकाळी भूक लागली जाऊ. चला भावांनो भेटू आता कंपनी डायरेक्ट. बघू शकता तारापूरचा रोड जंगलामध्ये आहे पूर्ण तारापूर. आता पुढं समुद्राच्या कडेला जायचं आपल्याला. जंगलात अजून एक घाट लागेल मला वाटतं.
खाली पालघर मार्ग आपण आलेलो नाही, इकडून आलो. बघू शकता राजस्थानवर चाललाय चौडा माल घेऊन. अय्या ओडिसी किंग राजस्थान. चलो भाई. ज्यूस पिऊन झाला. आता ज्यूस घेतला बघा इथं मस्त असा आंब्याचा ज्यूस होता. केळं घ्यायची थोडी आणि निघून जायचं. तर चला भावानं कंपनीत पोहोचो. 3-4 किलोमीटर राहिले कंपनी. उपवास असल्यामुळे आज ज्यूस घेतला. आंबे बघा किती मस्त आहेत. केळं घेतो आणि निघतो आता. चला. तर भावांनो पोचलोय आपण आता तारापूरमध्ये. बघू शकता केवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या, सगळ्या फार्मा कंपन्या आहेत बरं का. सगळ्या टोटल फार्मा कंपनी. आपल्या कंपनीचा बोर्ड मागच होता, मोठी कंपनी दिसते. तर माग 2 किलोमीटर बोर्ड लावलेला म्हणजे मोठी कंपनी असणार. लुपिन म्हणून कंपनी आहे. सगळ्या बघलत्या फार्माच कंपनी आहेत. एक पण अशी वेगळी कंपनी नाही. सगळ्या लॅबोरेटरी फार्मा मोठ्या मोठ्या कंपनी आहेत सगळ्या. चला काय विषय नाही, आपण आता फटाफट खाली करून घेऊ. भाडे आपल्याला आलेलं आहे. आपल्याला लोकल भरायची, आपल्याला लय लांब जायचं नाही. त्यामुळं कोल्हापूरचं भाडं आलंय. इंस्टाग्रामवर कोणतरी कार्यकर्ता होता, त्यानं केलं. इंस्टाग्रामचा काय ते फायदा झाला बाबा कधीतरी. असं पण मला भरायचीच होती. मी आज भरली नसती तरी सोमवारी भरलीच असती. कोल्हापूर, सातारा, सांगली कुठलाही माल भेटू भरली असती. कारण आपल्याला गावाला जायचं आहे, यात्रा आहे गावची. त्यामुळं चला काय विषय नाही, पहिलं खाली करू मग बघू भरायचं. महत्वाचा जे खांद्यावर ओझं आहे ते खाली करू. हा बघा आपल्या कंपनीचा बोर्ड लागलाय जिथं आपल्याला खाली करायला जायचं. लुपिन लिमिटेड, प्लॉट नंबर 142. तर चला भावांनो डेस्टिनेशन आपलं राहिले 1 किलोमीटर. फटाफट खाली करून घेऊ. मोठी कंपनी आहे, लपडे पण असणार कंपनीमध्ये. फार्मा कंपनी म्हटलं की रूल असतात भरपूर. आरती फार्मा. चला भावांनो पोचू कंपनीत. खाली करून घेऊ गाडी फटाफट. चला म्हणजे भरायचा प्रॉब्लेम लावाले. फायनली कंपनी आलेली आहे. हे आपलं गेट 1 आहे. आता त्याला विचारूया या गेटला खाली होते का दुसऱ्या गेटला. पहिले विचारलं पाहिजे. चला बघूया. बघू शकता भावानं मोठी अशी कंपनी आहे. एंट्रीचा झमेला असणार या कंपनीत. भरपूर असं काय काय असणार मगजमारी. चला बघूया आता काय काय. पटकन खाली करायचं नियोजन लावा. मोठी फार्मा कंपनी आहे लुपिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. चला भावांनो खाली करून घेतो. आणि हा ब्लॉग सध्या आपण इथंच संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी. चला. तर भावानं संध्याकाळचा 7 वाजलेत बघा. मनोरला आपण. कसा दिसतोय नजारा सनसेटचा. मस्त असा गाड्याच्या लाईटा लागल्या. आता आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे. दिवसभर उपवास आहे, जेवलेलो नाही. मस्त असं जेवण करू कुठंतरी आणि बघू मग जायचं. उद्या संडे आहे. असं पण गाडी आज भरायला पाहिजे. इकडे तारापूरला आल्यामुळं भरली नाही. माल निघलेले 2-3. बेंगलोर जाऊन काय रिटर्न येणार नाही गाडी. त्यामुळं काय आपण लोड घेतला नाही लय भरायचा. आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर भरायचं. बस झालं. चला उद्याचा ब्लॉग मी हिंदीत बनवणार आहे. तर भावानं कसा वाटेल कमेंट करून सांगा बरं का. हिंदीमध्ये मजा येते का बघूया जरा आपण.
तर भावांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्रीराम.